नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी रेडी झालेली आहे कारण की आज आम्हाला जायचं आहे डीमार्टला. प्रीत ऑफिसला गेलं आहे, थोडं लवकरच येणार आहे. घरातलं थोडं सामान भरायचं आहे. कधीपासून माझी इच्छा होती की मला जायचं आहे डीमार्टला. नंतर काय जास्त माझ्या फेऱ्या होणार नाही डीमार्टला बाळा आल्यानंतर, म्हणून एक लास्ट फेरी डीमार्टला मारून येते. जे काय हवं आहे ते घेऊन येते, घरासाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा. तर आजचा ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. काय काय डीमार्टवरून घेणार आहे ते आज मी ब्लॉग करणार आहे पूर्ण स्टार्ट टू एंड. बघूया कसं जमते ते. तर प्रीत येतोय, त्याच्यासाठी पहिले चहा बनवून ठेवते आणि पिशव्या वगैरे भरून ठेवते. पिशव्या शोधायला मला खूप जास्त वेळ लागतात कारण की आपण कितीही पिशव्या नेलं तर डीमार्टला ते आपल्याला कमीच पडतात. मग आम्ही डिकीमध्येच टाकतो सगळं, म्हणून एक्स्ट्रा 4-5 पिशव्या घेते. शोधते आता, 2-3 आहेत काढलेल्या पण अजून घ्याव्या लागतील. सामान जरा बरंच घ्यायचं आहे. पिशव्या काढून ठेवलेल्या आहेत. टोटल 5 पिशव्या घेतलेल्या आहेत. या दादरवरून घेतल्या होत्या आम्ही, क्रॉफर्डला गेलो होतो त्यावेळेला. मजबूत आहेत. आणि ही कापडी पिशवी, अशा 5 पिशव्या घेतल्यात, तरी ते कमीच होणार आहेत. आणि आम्ही निघालेलो आहोत डीमार्टला जायला. आणि आमच्यासोबत येतात आई पप्पा. त्यांना फोन केला होता की येताय काय, तरी येतंय. ओके, आई एकदम रेडी होऊन या. आज तिघं थोडेफार हलके हलके मॅचिंग ब्लू ब्लू. आई आली का? आईचा नवीन ड्रेस अर्धी इकडे अर्धी इकडे आमची. ओके या. मिळाला हातात तो. उरकलं काय घरचं सगळं? हो बरोबर. चलो गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही पोचलेलो आहोत डीमार्टला. तर चला जाऊया खरेदीसाठी. 5 वाजले, संध्याकाळ झालंय येसपर्यंत. चलो. पाठीमागे शॉपिंग मॉल पण झालंय है ना? मी पण बरेच दिवसांनी आले. चला जाऊया, काय काय आलंय सामान बघूया. ही ट्रॉली नंबर 1, ही ट्रॉली नंबर 2 आणि आईकडे आहे ट्रॉली नंबर 3. 3 ट्रॉल्या घेतल्यात कारण का सगळ्यांच्या वजन झाल्यात. चला, याच्यामध्ये फक्त कडधान्य आणि जे किचनसाठी लागणारं. पप्पांकडे पण तेच आहे, अजून काही घेतलं नाही. फक्त पहिले किचनचीच ग्रोसरी शॉपिंग घेतोय, मग दुसरीकडे. थोडी गर्दी कमी आहे आज. प्रेग्नेंट असल्यापासून एवढे ड्रायफ्रुट्स खालेत ना, काही विचारूच नका. आता पण नवरा ड्रायफ्रुट्सच्या सेक्शनमध्येच आहे. काय काय घेतोय खायला, आणि मला ते खाऊन आता कंटाळा आला. पहिले 3 महिने तर म्हणजे जाम खाले, आता संपले तर प्रीत घेतोय. आई खजूर बघते, इकडे अक्रोड, अंजीर, हे बघा चालूच आहे. कधी न खाणारी एवढे ड्रायफ्रुट्स ते मी आता खाते प्रेग्नेन्सीमध्ये, है ना? चला, थोडेच महिने राहिलेत मग काय. हा घेते. आम्हाला करायचे आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू, त्यासाठी थोडे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे घेतोय जरा जास्त. आलो बॅगच्या कलेक्शनमध्ये. बॅग बघतोय, आईलाही आवडले का ग? ही 180 रुपयाची आहे. ही छान आहे, पण तसे खूप सारे आहेत. जास्त मोठी पण नको, तुझं आरामात सगळं सामान राहिलं ह्याच्यामध्ये. चैन आहे ना? कलर्स, हा एक कलर आहे फक्त त्याच्यामध्ये, आणि प्रिंट आहेत त्याला वेगवेगळ्या. अशी एक आहे, 180 रुपये, म्हणजे 179 आहे. कलर वगैरे खूप लागले. हेच छान वाटते ना? या ड्रेसवर मॅचिंग झालं तुला. हा मोठा बरा वाटते ना जरा, म्हणजे काय द्यायला वगैरे पण बरं वाटेल. 219 रुपये. चांगला आहे. डिझाईन एवढीच आहे का? अजून एक आहे ना, एक काढ ना. हा, डिझाईन आहे एकदम प्लेन आहे वाटतं ती, प्लेन है ना? तो दाखव, तोच छान वाटतंय ना? तो बघ आई. हा तोच. हा छान वाटतंय. 4 अशा प्लेट राहतील ना? आपण आहे पण. अच्छा, हा पण आहे, अशी डिझाईन आहे ना? हे पण छान वाटते ना? हा बरं वाटते. आणि हा एक घेतोय छोटासा, चांगला वाटतोय. हा चांगला आहे. हा एक घेतोय, एक मोठा घेतला, एक छोटा घेतला. आणि मला ना कप आवडलेत, हे बघा. हे
तसे आहेत घरी खूप, पण एक छान वाटते ब्लॅकवर व्हाईट अशी डिझाईन. 60 रुपये आहे, पण असं क्यूट वाटते थोडंसं. चला एक कुठे घेणार आपण. हा घेतला मी. हे बघता तिकडे कप बशा कप हे बघतायत. आवडलेत मला. हे आवडले. बिलिंगला आलोय. बिलिंगला लागले लाईन. आई पण बसले. अशी लाईन आहे इकडून. लाईनच लाईन आहे. मी पण बसले. जास्त वेळ उभं राहायला नको म्हणून स्टूल घेतलंय. आरामात शॉपिंग करते. आई बसले. शॉपिंग झालेली आहे. इकडे काय करतोयस तू? बल्ब पेटवण्याचा प्रयत्न चाललाय. ट्रॉल्या भरल्यात आणि लाईनीला लागलोय. वेट करतोय कधी होईल. आई तिकडे आरामात बसले. मी बसले इकडे अशी. शॉपिंग झालेली आहे आमची आणि आता आम्ही आलोय जेवायला. खूप दिवसांनी आलोय सुरुचीमध्ये, पनवेलच्या. तसं आम्ही आधी यायचो पनवेलला. जेव्हा राहत होतो ना तेव्हा मी याच हॉटेलला यायचो. व्हेज आहे, मस्त असतं जेवण. तर आता आलोय. दमलो शॉपिंग करून करून. आई पप्पा पण दमले. आता आम्हाला वाजले 10:30. तर घरी पोचायला 12 वाजतील. प्रीत नाही दमलाय. गाडी मीच चालवणार. प्रीतला मजा वाटते शॉपिंग करायला. पण मस्त खरेदी जाम केली. गर्दी पण होती. नंतर गर्दी वाढली आहे ना. आता वाट बघतोय. ऑर्डर दिल्या, येईल थोड्या वेळात. जेवू आणि मग निघून घरी जायला. तरी पण आम्हाला 1-1.5 तास लागेल घरी पोचायला, है ना. परत CNG टाकायचं आहे. परत तो स्टॉप आहे. असं आज आमच्याकडे वेळ थोडा कमी होता. प्रीत आलाच 3:30 वाजता. त्याच्यानंतर निघालो. मग 5 पर्यंत आम्ही पोचलो. त्याच्यानंतर मग खरेदीला लागलो. आता माहीत नाही कधी मी डीमार्टला येणार आहे ते. आता लास्ट कॉल माझा डीमार्टचा. का तेवढा वेळ उभं पण नाही राहता येणार आपल्याला. तरी पण आता आई पप्पा होते म्हणून तेच भरत होते सामान. मी एका ठिकाणी अशी मध्ये मध्ये बसत होतो स्टूलवर घेऊन. असं आता झाली माझी शॉपिंग. 3 महिन्याचं एकदाच सामान सगळं भरलं. आता काय नाही. आता नंतर येऊ ना पुढल्या महिन्यात.